राज्याचं लक्ष लागून लागलेलं आहे ते म्हणजे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा आज विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत। याकडेच नार्वेकर आज दुपारी 4 वाजल्यानंतर निकालाचं वाचन करणार आहेत। निकाल वाचनादरम्यान निकालातील फक्त ठळक मुद्दे हे वाचले जातील। त्यानंतर दोन्ही गटांना सविस्तर निकालाची प्रती दिली जाणार आहे। त्यामुळे कोणाला दिलासा मिळणार, कोणाला धक्का बसणार हे आज स्पष्ट होईल। विधानसभा अध्यक्ष नेमका काय निकाल देणार याकडे राज्यासह देशाचं सुद्धा लक्ष असणार आहे, कारण या निकालाचा परिणाम राज्यातील राजकारणावर सुद्धा होणार आहे। सध्याची महत्त्वाची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। कोणाला दिलासा मिळतोय, कोणाला धक्का मिळतोय, विधानसभा अध्यक्ष नेमकं कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे आता संपूर्ण राज्याचं आणि देशाचं लक्ष लागलंय। तर कोणावरती अपात्रतेची टांगती तलवारे पाहतोय? एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, महेश शिंदे, चिमणराव पाटील, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरणारे आणि प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, लता सोनावणे, अनिल बाबर, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यावरती आता अपात्रतेची टांगती तलवार आहे। तर आपण आजच्या या महानिकाला संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। आमच्यासोबत आमचे दोन प्रतिनिधी आहेत, सूरज मसूरकर आणि रुपाली बडवे। तर सगळ्यात आधी रुपाली, मला तुझ्याकडे जायचं आहे। आजचा हा निकाल हा अतिशय ऐतिहासिक आणि मोठा निकाल मानला जातोय। खरं तर या निकालाच्या पार्श्वभूमीवरती शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांकडे खरं तर मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे। काय राजकीय रणनीती आखली जाईल या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। आता ठाकरे गटाबद्दल बोलायचं झालं तर ठाकरे गटाने याआधी स्पष्ट केलेले निकाल आमच्या विरोधात लागला तर आम्ही सुप्रीम कोर्टात तर जाणारच जाणार। तर या संपूर्ण पार्श्वभूमीवर निकाल विरोधात लागला किंवा निकाल दिलासा देणारा लागला, या संपूर्ण पार्श्वभूमीवर राजकीय रणनीती ठाकरे गटामध्ये आता कशा पद्धतीनं साधारण आखली जाते? आपण पाहत आहोत की मागच्या जवळपास 1.5 वर्षापासून महाराष्ट्राच्या राज्यामध्ये जे काही राजकीय सगळा घोळ चालू होता त्या सगळ्या घोळानंतर आज याचा ऐतिहासिक निकाल लागेल आणि त्याच्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष खरं तर आजच्या या निकालाकडे लागल्याचं पाहायला मिळत आहे। आज जो निकाल लागणार आहे या निकालाचं वाचन जे ते 4 वाजता सुरू होणार आहे। मात्र याच्यापूर्वीच काल जेव्हा मातोश्रीवरती उद्धव ठाकरे, अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा त्यांनी काही महत्त्वाचे जे मुद्दे मांडले होते। या एकूणच निकालामध्ये आपण पाहत आहोत की ठाकरे गटाच्या जवळपास 14 आमदारांना अपात्र करा अशा पद्धतीची जी याचिका आहे ती खरं तर शिंदे गटाकडून करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आदित्य ठाकरे यांना वगळता इतर आमदारांवरती अपात्रतेची कारवाई करण्याची खरं तर शिंदे गटाची मागणी आहे। आजच्या निकालामध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या निकालाच्या आधीच राजकीय वातावरण जे आहे ते सध्या तापल्याचं कळतं आहे आणि एकूणच या वातावरणामध्ये आपण बघतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असतील या दोघांची जी भेट झाली होती या भेटीच्या अनुषंगानेच आता ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे। काल जेव्हा या सगळ्या संदर्भात जेव्हा उद्धव ठाकरे बोलत होते तेव्हा त्यांचं एक वाक्य असं होतं की या दोघांची मिलीभगत आहे का, या दोघांची जी भेट झालेली आहे ती कायद्याला धरून आहे का आणि त्याच्याचमुळे या विरोधात जाऊन त्यांनी याचिका दाखल केलेली आहे। या मागचं एक कारण त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की जर निकाल आमच्या विरोधात लागला तर त्याच्या मागे ही मिलीभगत असू शकते। या अनुषंगाने खरं तर ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे आपण तसं पाहत आहोत की उद्धव ठाकरे गटाने अनिल परब यांनी जशा पद्धतीने काल मुद्दे मांडले त्याच्यामध्ये एक मुद्दा महत्त्वाचा होता। सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे त्या निरीक्षण नोंदवल्याच्या अनुषंगाने खरं तर विधानसभा अध्यक्षांना आपला निकाल देणं अपेक्षित आहे। आता विधानसभा अध्यक्षांनी मागच्या काही महिन्यांमध्ये दोन्ही गटाच्या ज्या काही सुनावण्या ऐकलेल्या आहेत, जे वकिलांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे, रिसर्च जी पूर्ण सुनावणी पार पडलेली आहे, हा सुनावणीचा जो निकाल आहे तो सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निकषांच्या अनुषंगाने असणार आहे का की वेगळा निकाल असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि त्याच्यामुळे ठाकरे गटाची सध्या आपण जर बाजू बघितली तर एका बाजूला ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलेच आहेत की उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेलेलेच आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट कशी होऊ शकते, कारण की त्यांनी असं म्हटलेलं आहे की सध्या अध्यक्ष जे आहेत ते न्यायमूर्तीच्या रूपामध्ये आहेत तर एकनाथ शिंदे जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या लेखी सध्या ते आरोपी आहेत। तर न्यायमूर्ती जे आहेत ते आरोपीची भेट कशी काय घेऊ शकतात अशा पद्धतीचा त्यांनी एक शंका व्यक्त केलेली आहे आणि त्याच्याचमुळे निकाल आपल्या विरोधात जाईल अशा पद्धतीचा एक जो आक्षेप आहे, जी शंका आहे ती उद्धव
ठाकरे गटाने व्यक्त केलेली आहे आणि त्याच्याचमुळे आमच्या विरोधात जर निकाल गेला तर याच्या पुढे देखील आम्ही आमची लढाई जी आहे ती जनतेच्या दरबारात आम्ही लढू, अशा पद्धतीचं विधान जे काल ते उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे आजचा निकाल काय येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र याच्यावरती आता पुढे उद्धव ठाकरे गटाची रणनीती जी आहे ते कोर्टाच्या दिशेने आपली जी कारवाई आहे, आपली जी सुनावणी आहे, आपली जी प्रक्रिया आहे ती सुरूच ठेवण्याची असणार आहे. नक्कीच रुपाली, ज्या पद्धतीनं आता तुम्ही आम्हाला सांगितलं की ठाकरे गटाकडून आता मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे, पुढची न्यायालयीन लढाई लढण्याच्या दृष्टीनं सुद्धा आता ठाकरे गटानं विचार सुद्धा केलेला आहे. यानंतर मला आता सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जायचंय. एकीकडे ठाकरे गट कुठेतरी निकाल आपल्या विरोधात गेला तर सुप्रीम कोर्टात जाणार या तयारीत सुद्धा आहे, तर दुसरीकडे शिंदे गट मात्र आम्ही काही चुकीचं केलेलं नाही, निकाल आमच्याच बाजूने लागणार, कुठेतरी एक खूप कॉन्फिडंट असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. शिंदे गट एवढा कॉन्फिडंट असण्यामागे नेमकी काय काय करणार आहेत, त्यांच्याच बाजूने निकाल जाणार असं नेमकं त्यांना काय वाटतंय, काय अधिक माहिती द्याल? नक्की श्वेता, पाहायला गेलं तर ठाकरे गट आणि शिंदे गट यामध्ये जो 20 जून 2022 पासून हे जे काही सुरू झाले आहेत राजकीय संघर्ष, सत्ता संघर्ष, त्यामध्ये आता कुठेतरी शिंदे गट जो आहे तो पूर्णपणे त्यांना आत्मविश्वास आहे की निकाल जो आहे तो आमच्याच बाजूने लागेल, आम्ही अपात्र होऊ असं काही केलंच नाही आहे, आम्ही मेरिटवरती आहोत, आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे, आमदार आमच्याकडे जास्त आहेत, खासदार आमच्याकडे जास्त आहेत, असं देखील आता शिंदे गट म्हणत आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे जो शिंदे गटाने लावून धरलेला आहे की आम्ही पक्ष सोडलेला नाही आहे, आम्हीच मूळ शिवसेना आहोत, त्यामुळे आमच्यावरती पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही, त्यामुळे आम्ही अपात्र होत नाही, हा जो एक प्रमुख मुद्दा आहे तो शिंदे गटाने लावून धरलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आम्ही अपात्र होणार नाही हा जो आत्मविश्वास आहे तो शिंदे गटामध्ये वाढलेला आहे. त्यामुळे आता जर का शिंदे गट अपात्र झालं तर मात्र जे शिंदेंसोबत जे आमदार गेलेले आहेत त्यांचा मात्र प्रश्न फक्त एक उभा राहतो. मात्र जर का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाले तर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा विधान परिषदेवरती घेऊन त्यांना मुख्यमंत्री राहता येईल असा एक जो बी प्लॅन आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला होता. पण शिंदे गटाला मात्र पूर्णपणे विश्वास आहे की आम्ही अपात्र होणार नाही, आमच्यावरती कोणतीही कारवाई होणार नाही असं शिंदे गट वारंवार म्हणत आहे, कारण आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे. हे जो काही प्रमुख मुद्दा शिंदे गटाने लावून धरलेला आहे तो खूप महत्त्वाचा मानला जात आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे तो देखील आमच्या बाजूनेच आहे. पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही गोष्टी आमच्याकडे, त्यामुळे आम्हीच मूळ शिवसेना आहोत असं शिंदे गट म्हणत आहे. त्यामुळे कुठेतरी शिंदे गटाची रणनीती आहे ती आता मेरिटवरती ठरली जाणार आहे आणि शिवसेनेचा शिंदे गटाचा पुढची रणनीती जी असणार. बरोबर. धन्यवाद सूरज आणि रुपाली, आपण दोघांनी